नमस्कार मंडळी. आज इतका आनंदाचा म्हणजे दिवस आहे ना. जवळपास माझी पक्कू आई जेव्हा होती तेव्हा लहानपणी आमची उन्हाळ्याच्या सुट्ट्या आमच्या या गावी व्हायच्या. हे माझ्या पक्कू आईचं घर, म्हणजे आमचं बालपण लहानपण ह्याच गावी गेलेलं. आमच्या उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या आहेत या कौलावरती बोलतात ना, करवंदा सुकायला टाकायचो. आता घर बंद आहे, पक्कू आई नाही राहिली आमची. आणि हा डेरा, या डेऱ्याखाली दुपारचा आमचा दिवस जायचा. म्हणजे या ढेऱ्याचे आंबे बऱ्याच जणांनी खाल्लेत. ढेऱ्याचे आंबे खाऊनच आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपायच्या. या जवळपास या ढेऱ्याला 200 वर्ष पूर्ण झालेत. म्हणजे खूप लहानपणापासून आम्ही हा डेरा बघतोय. म्हणजे गावाला बघायला गेलात ना, गावी यायचं म्हटलं तर आजी, म्हणजे आम्ही आय म्हणतो, हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आजी आणि आजोबा, तर ही आमच्या म्हातारीने, म्हणजे माझ्या आईने, पक्कू आईने लावलेली कलमं आहेत. तर जेव्हा आमची आई होती तेव्हा आम्हाला म्हणजे आंबा फणसाची काही कमी पडायची नाही. पण जेव्हापासून ती गेली आहे पक्कू आई, म्हणजे आजारीच होती, जागेवर असल्यामुळे आमचं काही येणं व्हायचं नाही. म्हणजे आता माझ्या मुलांना आंबा, हापूस आंबा कोकणातला, हा म्हणजे विकत घेऊन खावा लागतो. पण जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा माझी पक्कू आई होती, आजी होती, तेव्हा काय विकत घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. म्हणजे ही आमच्या आजीनी केलेली मेहनत आहे, आजी आणि आजोबांनी. त्यांनी हे सगळं ठेवलं आहे की बाबा आपली नातवंड, आपली पतवंड कधीतरी येतील आणि खातील. पण ते नाही, त्याच्यामुळे काय आता आपलं येणं होत नाही.